कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गातील विद्युत खांबाच्या सर्व्हेचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलंय। कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्व्हेसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना हाकलून लावण्यात आलंय। कागलच्या केनवडेमधील अन्नपूर्णा शुगरजवळ शक्तीपीठ महामार्गातील विद्युत खांबाचं सर्वेक्षण त्या ठिकाणी करण्यात आलंय। शक्तीपीठ महामार्गाच्या रेखांकनामध्ये महावितरणचे किती विद्युत खांब येतात याचा सर्वे त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू होता। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले। शेखर, आपण पाहतोय कोल्हापूरच्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे। शेतकऱ्यांनी विद्युत खांबाच्या सर्वेचं काम सुद्धा बंद पाडलंय। काय सविस्तर माहिती, काय हे संपूर्ण प्रकरण? कारण शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरात अनेक वेळा विरोध झालेला, अनेक वेळा आंदोलनं देखील झालेली आहेत आणि आता देखील शक्तीपीठ महामार्गातील खरं तर विद्युत खांबांच्या सर्वेचं काम सुरू होतं आणि तेच काम जे आहे ते शेतकऱ्यांनी बंद पाडलेलं आहे। विशेष करून कागल तालुक्यातले हे सगळे शेतकरी आहेत। या सगळ्या शेतकऱ्यांनी जे दोघं आले होते सर्वेसाठी, त्या दोघांनाही हाकलून लावलेलं आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या रेखांकनामध्ये महावितरणचे किती विद्युत खांब आहेत आणि किती विद्युत काम अजून येणार आहेत याचा सर्वे खरं तर जो आहे तो कंपनीकडून एका सुरू होता आणि त्याच कंपनीचे काही कर्मचारी इथं आले होते। त्या कंपन्यांनाच खरं तर या सगळ्या शेतकऱ्यांनी पिटाळून लावलेला आहे। अशा पद्धतीने आम्ही शेतकरी या महामार्गाचा विरोध करत आहे। एकीकडे विरोध असताना दुसरीकडे अशा पद्धतीने सर्वेचं काम होत असेल तर आम्ही ते करू देणार नसल्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला। त्यामुळे निश्चितच आहे, मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वी देखील विरोध केला होता आणि आता सर्वेचं जी कामं सुरू आहेत त्यामध्ये देखील शेतकरी अनेकांना विरोध करताना पाहायला मिळत आहेत। कारण नक्कीच शेखर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।